कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण नाश्त्यासाठी सकाळी काय बनवायचं हा जो प्रश्न पडतो, त्यासाठी आज एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचं नाव आहे रव्याचा पॅनकेक. तर तो पॅनकेक कसा करायचा, तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं आणि कशी कृती करायची ते आपण बघूया. मी साहित्य घेतलेलं आहे. तर त्यातलं या वाटीनं 2 वाट्या रवा, याच वाटीनं 1 वाटी पोहे आणि खिसलेलं सुकं खोबरं. तर आपण आता हे मिक्सरमधनं काढून घेऊया. तर यामध्ये मी दही घालून घेतलेलं आहे. तर तेवढंच पाव किंवा अर्धा वाटी आपण दही घालूया. मी अर्धा वाटी दही घातलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेऊया. बारीक फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकताय इथं मी मिक्सरवरनं काढून घेतलेलं आहे. बघा, मी असं हे पातळसर असं काढून घेतलेलं आहे. तर आपण आता हे 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. तर 10 मिनटं रेस्ट झालेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, थोडं मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा असं मी यात घातलेलं आहे. तुम्ही कांदा आणि कोथिंबीर नाही घातली तरी चालेल, हे ऐच्छिक आहे. तर मी घातलेलं आहे याच्यामध्ये. तर आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी एकत्र करून घेतलेलं आहे, हे बघा. आणि हे डोश्याच्या पिठासारखं आपल्याला करायचं आहे. तर मी आता हे व्यवस्थित एकत्र छान करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे डोसे घालून घेऊया. तर मी तवा तापत ठेवलेला आहे. डोश्याचा तवा मी तापत ठेवलेला आहे. आता हा छान तापल्यावरती ह्याच्यावर आपण तेल घालून घेऊया. तर मी तव्यावर तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती डोसा घालून घेऊया. तुम्ही बघू शकताय मी घालून घेतलेलं आहे. आता आपण हे छानपैकी भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी हा डोसा छान भाजून घेतलेला आहे. नाश्त्यासाठी आपल्याला 10 मिनटात, सकाळी जर नाश्ता बनवायचा असेल तर हा नाश्ता खूप छान आहे. तर 10 मिनटात बनतो. 10-15 मिनटात तुमचा नाश्ता रेडी होतो. तुम्ही चटणीसोबत किंवा कोरड्या चटणीसोबत तुम्ही हा डोसा खाऊ शकता. रव्याचा झटपट डोसा आहे हा. तर कसा वाटला हा व्हिडिओ माझा? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.